पाहिजे तसं ब्लॉक टाकणं होत नाहीये, कारण पहिले तर मी रेग्युलर एक ब्लॉक टाकतच होतो, पण आता असं झालंय नेमकं टाइम भेटत नाही का मी वेळ देत नाही हे काहीच कळत नाही. बरं ते जाऊ द्या. मी ज्ञानेश्वर मोरे. तुम्हाला तर माहिती आम्ही कृषी प्रदर्शन बघायला बारामतीला आलेलो होतो. त्यामध्ये तर आपल्याला सगळ्यात भारी आवड होतं केळीचं नियोजन आणि ऊसाचं नियोजन. हे तर सगळं भारी होतं, पण ते सगळं एआयच्या तंत्रज्ञानावरच केलेलं होतं. केळीचं नियोजन बघितलं आणि फार्म ऑफ द फ्युचरचे बॅनर बघून पुढे निघालो होतो. हे जे बघताय तुम्ही ऊसाची व्हरायटी होती ती म्हणजे 265. त्या ऊसाची लागवड होती केलेली 6 बाय 1.5 फूट. असं नियोजन होतं बघा तिथलं केलेलं. आता खालची सगळी पाचट त्यांनी साळलेली होती, कारण दाखवण्याचा प्रयत्न करत होते की ते एवढा ऊस वाढतो म्हणून. आता ह्या ऊसाची हाईट बघा केवढी आहे. तर आपल्या शेतामध्ये तर ऊस पळड्याला असतो, त्याच्यामुळे काय हाईट दिसत नाही. इथं हाईट दाखवण्यासाठी त्यांनी येळूचा उपयोग केलेला आहे, कारण पळड्याला असल्यावर तेवढी काय हाईट दिसत नाही. इथं मात्र ऊसाची प्रत्येक व्हरायटी पाहायला मिळाली. 8005 असो, 265, 92 असो. नियोजन मात्र खोडव्याचं पण आणि लागवडीचं पण होतं. तिथून थोडंसं पुढे आलो आणि तेवढ्यात कदम भेटला तिथं. त्याचीच वाट पाहत होतो आम्ही किती वेळ झाला. मात्र आम्ही बीएससी ऍग्रीच्या डिग्रीला सोबतच होतो. तेवढ्यात काना म्हणला मी कृषी या शेतकरी म्हणून फोटो काढ माझा, पण आठवण म्हणून आलो होतो ती राहिली पाहिजे. बाकीचं जाऊ द्या म्हणलं, अगोदर पाणी पिऊन घेऊ. अजून तर भरपूर पाहायचं राहिलं होतं. इकडे करता चालू होता कशात तरी पाहावं म्हणालो. हॅशटॅग कृषिक नाव होतं तिथं. सगळेजण फोटो काढत होते. मग काय आम्ही पण काढला. एवढं फिरलो आम्ही तिथं. जेवढं आम्ही पिकं बघितले ना ते सगळे एआय तंत्रज्ञानावरच केलेले होते. म्हणजे कमी जागेवर शेती कशी करायची, तसंच लागवडीचं नियोजन कसं करायचं, खोडव्याचं नियोजन कसं करायचं याची सगळी सविस्तर माहिती सांगितली होती. तर मग बस आजच्यासाठी एवढं. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मात्र करत नाही उशीर, रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करतो. Yeah, bring it on, baby!